नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कार्टून सॅम चॅनल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कार्टून सॅम चॅनल मध्ये. मी तुमचा लाडका सम्य कांबळे. हा आजचा ब्लॉग 6वा ब्लॉग आहे. मी तुम्हाला बोललो होतो, मी प्रॉमिस केलं होतं की कंटिन्यू आता ब्लॉग येत राहणार आहेत. तर ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. हा 6वा ब्लॉग पडत आहे. आज आम्ही आलो मरीन लाईन्सला. मागच्या वेळी 5व्या ब्लॉग मध्ये एक बंदा हिडन होता आणि एक पत्त्या म्हणून सोबत होता. आता 3 जण माझ्या सोबत आहेत. तिघाच्या तिघा हिडन आहेत. बघावं गेलं तर आता माझा हा ब्लॉग सोलोच असणार आहे. कोणी ब्लॉग मध्ये नसणार आहे, माझ्यासोबत दिसणार सुद्धा नाही आहेत, पण दिसणार नाहीयेत. असून नसल्यासारखे आहेत, पण जाऊ दे, त्यांची पण कंडिशन आहे, त्याच्यामुळे ते नाही दिसू शकत. जाऊ दे. आता आम्ही खऱ्या अर्थाने जर आमचा प्लॅन झाला होता गणपती बघायला जायचा, पण प्लॅन कॅन्सल झाला. त्याच्यामुळे आता आम्ही जातो मरीन लाईन्सला. पण बघू, मरीन लाईन्स नंतर पण पुढे जाण्याचा विचार आहे. तर बघू कुठं काय जायचं, काय करायचं म्हणून. तर जाऊया मित्रांनो. भर उन्हात हे लोक एवढे फिरवतात, एवढं करवतात ना. कारण तुम्हाला रिझन सांगतो. आम्ही आहे ना परवाच्या दिवशीच आम्ही मरीनला येऊन गेलो. परवाच आम्ही मरीनला येऊन गेलो आणि आज आम्ही परत येतोय. रिझन हेच की मरीनला ब्लॉग नाही टाकलेला, म्हणून मी परत टाकावं असं माझ्या मित्रांची इच्छा. तर आता काय म्हणावं सांगा जरा. जेव्हा टाकायचं होतं त्या टायमाला टाकलो नाही. माझी आता इच्छा होती की गेट ऑफ इंडियाला जायचं वगैरे. या लोकांनी मला मरीन लाईनला उतरवलंय. आता म्हणतात की मरीनला जाऊया आणि तिकडं शूट्स करूया. काय म्हणावं त्यांचं सांगा. आता येतो हायवे क्रॉस करून. मित्रांनो, आमच्या सोबत अजून एक मेंबर ऍड झाला आहे. आम्हाला टीप बसली की तो मेंबर जो आहे तो पण इथंच आहे आणि तो थोड्या वेळात आम्हाला आता भेटणार आहे. त्याला कॉल केला, आम्ही लोकांनी बोलवलोय. सो आता तो डायरेक्टली आम्हाला तिथंच भेटणार आहे. तर बघू तो कसा येतो आणि काय येतो. तो बोलला इथंच आहे कुठेतरी, स्टेशनलाच आहे कुठेतरी बोलला तो. त्याचं काहीतरी CNS काय आहे, त्याचं काम होतं. तर त्याच्यामुळे तो आला. काहीतरी नाव बोलला बाबा वेगळंच काहीतरी, पण त्याच्या आधी तो आला. आता बघू काय करतोय. फोन केलाय त्याला, आता येतोय बोलला तो. पण हे 3 जण आता येत नाही. बघू. तर मित्रांनो, आमच्या सोबत ऍड झाला आहे तो बंदा. तो म्हणजे या वरती या. वेलकम. बंदाने फोन केला, बंदा आला, काही भेटला डायरेक्टली. पण एक आहे, हा बंदा काही असो कसल्याच गोष्टीला लागत नाही. काही असो. भारी वाटलं, भारी वाटलं. 3 जण आहेत. मी तुला बोलला रे, ही लाट मोठी होती. चुकीच्या लोकेशनवर आलो असं मला वाटतंय. कारण की ना तसे माझे मित्र आहेत काय म्हणा, पण हे चालवावं लागतं. कारण की जरा जाऊ दे बोलून अर्थच नाही. कारण जिकडे जी गोष्ट दिसावी तिथं ती गोष्ट थांबावी, त्यात नाहीच आहेत. आणि त्यात माझे मित्र पण विचित्र की ते तिथंच थांबले मग डायरेक्ट. जाऊ दे, तुम्ही लाटा बघा. पाणी बघायचं. पाणी नको नको, आम्हाला खारट. मित्रांनो, हे लोक एवढे असे एडचाळे करतात ना. काय तुटते काय. अरे केस बरोबर होत नाही यार. ह्या साईड कुठं पण काही पण सुरू करतो. कुठं पण अशा पद्धतीत सुरू करतो ना काही पण. आता त्याला या दगडांवर खेकडे दिसतात म्हणल्यावर आता तो असा म्हणतोय की किती डझन 12 ना. 12 ते कळलं, पण किती रुपये. शार्क
आता याला मरीन मध्ये शार्क दिसतो आणि हे लोक खेकड्याला असे बोलवतात कुत्रा आहे. आता कोण आहे? खेकडा आहे तू? ए बा हे बघ. तर मित्रांनो अर्धा पण नाही एवढं, म्हणजे आज एवढी एन्जॉय केलंय ना, सिरियसली सांगतो लय एन्जॉय केलंय आणि एवढं हसलोय ना आम्ही. म्हणजे ह्या लोकांमध्ये तर हे लोक तर काही येतच नाही, कॅमेरा समोर फेस रिव्हील करतच नाहीये. ऑफ कॅमेरा पण मस्त. हा, पण ऑफ कॅमेरा मध्ये जे लोक मचवतायत ना, एवढे राडा घालतायत, एवढे धिंगाणा घालतायत. एक जण हाय जो सदम्यात गेलाय, पण बाकीचे दोघं जण जे एन्जॉय करतायत त्यात आम्ही पण नाद खुळा करून टाकला. पण नाही, सिरियसली मला तर वाटतं ही इथंच अजून कुठे जायचं का रे? आहे ना? एवढा नाही, समुद्र मोठा दाखवला तरी अजून तुला बघायचंच आहे. नाही ना, पण इथपर्यंतच होता आपला ब्लॉग. सॉरी मित्रांनो, पण हा एक आहे की पुढे आपले ब्लॉग येत राहणार आहेत. तर तुम्हाला प्रॉमिस करतो की आता याच्या पुढे पण दाखव नंतर दाखव दाखव. बरं नाही, ऐका, shark. आम्हाला आहे ना 2 दिवसापूर्वी आम्ही इथं आलेलो, तर आम्हाला पावसाळा होता आणि आम्ही पार खूप लांब होतो. खूप म्हणजे ना, तिथं जे कोपरा दिसतोय ना, त्या कोपऱ्यात आम्ही एकदम लांब होतो आणि तिथून आम्ही लोक आमचा विचार चालला होता की तिथं एक आहे, एक काहीतरी गोष्ट आहे जी पाण्याच्या वरती येते आणि बाहेर जाते, बाहेर येते आणि वर येते, असं काहीतरी आहे. मग आम्हाला वाटलं काय माहिती की तो शार्क आहे. म्हणून आमच्यात आहे ना असं चाललं होतं, आम्ही लोक एक्सपिरियन्स करायला लागलो सगळ्या गोष्टी. आणि आणि आमच्याकडे आहेत 2 OnePlus, तर दोन्ही OnePlus मधून आम्ही लोक झूम करतोय, दनादन झूम करत चाललो, बघत चाललो काय आहे आम्ही लोक फुल. आणि आता आमच्या तो समोरच आहे, जस्ट समोर आहे. मग नंतर आम्हाला रिअलाइज झालं की तो शार्क बीर काय नाही, फक्त काहीतरी आहे. बारिश हो जाएगा ना. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हा जो शार्क होता तो शार्क कळला असेल की कसा होता शार्क, आणि तुम्ही पण हा शार्क बघून आम्हाला नक्कीच म्हणत असाल की हे लोक खरंच भंड आहेत. त्या दिवशी तुम्ही झालता भाई, मी नाही. हा नव्हता, आम्ही होतो. तर काय बोला, आता जाऊ दे. पण हा तुम्हाला प्रॉमिस करतो की येणारे काही ब्लॉग्स जे आहेत ते ब्लॉग नक्की तुम्हाला भेटत राहणार, कारण की आम्ही लोकांनी ठरवलंय की दर संडेला भेटायचं आणि सोशल मीडियावर एक ॲक्टिव्हनेस राहायचं. म्हणून त्याच्यामुळे आम्ही लोकांनी आता हा पाऊल उचलला, कारण गणपती पण येत आहेत त्याच्यामुळे. सो चला भेटू, हा ब्लॉग इथंच एंड करतो आपण. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.